नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आलेली आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी 1773 पदांच्या विविध पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। तर या ठिकाणी विविध पदांचे विद्यार्थी जे आहेत त्यांचं एलिजिबल असतील तर याला ते फॉर्म भरू शकतात। ऑनलाईन मध्ये कसा फॉर्म भरायचा आहे, कधी स्टार्ट होणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे फीस मध्ये, हे सर्व मी या ठिकाणी सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा, ठाणे महानगरपालिकेमध्ये गट क आणि ड पदाच्या 1773 जागा सुटलेल्या आहेत। यामध्ये प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा या सेवेमधील विविध पदे, ठीक आहे। गट क आणि ड चे 1773 आहे। 12/8/2025 ते 2/9/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। www.thanecity.go.in ही अधिकृत या ठिकाणी वेबसाईट आहे आणि कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल त्याचा टाइम दिलेला आहे। या ठिकाणी बघा, अनुक्रमांक, सेवा संवर्ग, पदनाम, 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आणि एकूण भरवायची पदसंख्या दिली आहे। या ठिकाणी तुम्ही वेतन स्तर आणि वेतन श्रेणी दोन्ही चेक करून घ्या। मी तुम्हाला भरायची पदसंख्या, पदनाम सांगणार आहे आणि सेवा संवर्ग जवळपास सारखाच आहे सगळ्यांना, जिथं चेंज होईल मी तुम्हाला ते या ठिकाणी सांगणार आहे। पहिलं जे पद आहे प्रशासकीय सेवा गट क आहे, सहाय्यक परवाना निरीक्षक आहे, यांचे 2 पद आहेत। या ठिकाणी प्रशासकीय सेवा गट क मध्ये लिपिक तथा टंकलेखक, लक्षात घ्या, लिपिक तथा टंकलेखक किंवा लिपिक लेखाला तुम्हाला 30-40 लागत आहे मराठीसाठी, मराठी आणि इंग्लिश मध्ये। तर या ठिकाणी तुम्हाला काही जरी अडचण आली किंवा प्रॉब्लेम असेल समजण्यामध्ये, तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारा, मी तुमच्या कमेंट्सचं उत्तर दिले। या ठिकाणी लिपिक टंकलेखकच्या 53 पद आहेत सगळ्यात जास्त। त्यानंतर लेखा सेवा गट क मध्ये लिपिक लेखामध्ये 32 पद आहेत। तांत्रिक सेवा गट क कनिष्ठ अभियंता 1, नागरी मध्ये 24 पद आहेत। कनिष्ठ अभियंता 1 यांत्रिकी ऑटो मध्ये 16 पद आहेत। कनिष्ठ अभियंता 1 विद्युत यासाठी 4 पद आहेत। त्यानंतर कनिष्ठ अभियंता 2 मध्ये 63 पद आहेत। तांत्रिक सेवा गट मध्ये प्रदूषण निरीक्षकाच्या जागा आहेत, त्याला 1 पद आहे। त्यानंतर बघा, अग्निशमन सेवा सुरू झाल्या। या ठिकाणी सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यांच्या 13 जागा आहेत। अग्निशमन गट क मध्ये चालक, यंत्र चालक यांच्या 207 सगळ्यात जास्त जागा आहेत। फायरमन साठी या ठिकाणी बघा, गट क मध्ये या ठिकाणी 381 जागा आहेत। तर यासाठी बघा, तुम्हाला जे एज्युकेशन लागतंय ते फायर इंजिनिअरिंग लागतंय, डिप्लोमा किंवा डिग्री तुमचं झालेलं पाहिजे। तर डिप्लोमा असेल तरी चालेल, या ठिकाणी तुमच्याकडे ते पाहिजे। 381 पदांच्या खूप मोठ्या जागा आहेत। या ठिकाणी बघा, फायरमन नंतर या ठिकाणी बघा 12 नंबरचं निमवैद्यकीय सेवा गट क, वाचा उपचार तज्ञ, जिल्हा परिषद शाळा आहेत या, 1 पद आहे। या ठिकाणी निमवैद्यकीमध्ये मानसोपचार तज्ञ 1 पद आहे। निमवैद्यकीमध्ये परिचारिका, जिल्हा परिषद शाळेच्या 3 पद आहेत। त्यानंतर बघा, 15 नंबरचं जे आहे विशेष शिक्षक अस्थिव्यंग 5 पद आहेत। स्वच्छता निरीक्षकाचे या ठिकाणी 5 पदे आहेत। वैद्यकीय सेवा गट क डायटिशियन मध्ये 2 पद, बायोमेडिकल इंजिनियर मध्ये 3 पद आहेत। फिजिओथेरपिस्ट असेल तर 2 पद, सायकेट्रिस्ट काउन्सिलर असेल तर 3 पद आहेत। पब्लिक हेल्थ नर्स PHN साठी 4 पद आहेत। वैद्यकीय समाजसेवकासाठी 6 पद आहेत। किरण तंत्रज्ञ या ठिकाणी बघा तुम्हाला 8 पद आहेत। तर हे निमवैद्यकीय सेवा गट क मध्येच येतात सगळं। या ठिकाणी सर्व नर्स, मिडवाईफ, परिचारिका किंवा स्टाफ नर्स ऑब्लिक मध्ये आहे, वेगवेगळे पद आहेत। 457 पद आहेत। लक्षात घ्या, सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जास्त जागा याच पदांसाठी आहे, नर्स, मिडवाईफ, परिचारिका, स्टाफ नर्स। तर जे कोणी या ठिकाणी विद्यार्थिनी असतील किंवा या ठिकाणी लेडीज आहेत त्यांना हे झालेलं आहे, त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कमेंट मध्ये नक्की विचारा। मेमोग्राफी टेक्निशियनच्या 2 पद आहेत। एंडोस्कोपी टेक्निशियन 2, ऑडिओमेट्री टेक्निशियनच्या 1 पद आहे। क्लिनिकल सायकोलॉजिस्टच्या 2 पद आहेत। या ठिकाणी बघा, सिटी स्कॅन तंत्रज्ञ AMN तंत्रज्ञ जे आहे त्याला 1 पद आहे। अल्ट्रासोनिक सिटी स्कॅन तंत्रज्ञ 2 पद आहेत। ECG टेक्निशियन असतात त्याला 19 पद आहेत। ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर 4, ब्लड बँक टेक्निशियन असेल तर 10, स्पीच थेरपिस्टला 2 पद आहेत। चाइल्ड सायकोलॉजिस्ट असेल तर 1 पद आहे त्याला। प्रोस्थेटिक व ऑर्थेटिक टेक्निशियन साठी 1, ECG टेक्निशियन साठी 1, मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर असेल तर 1, फिजिसिस्ट साठी 1, क्युरेटर ऑफ म्युझियम साठी 3 पद आहेत। औषध निर्माण अधिकारी असेल तर 36, ऑक्युपेशनल थेरपिस्ट साठी 2
पल्मोनरी लॅब टेक्निशियन 1, ऑप्थॅल्मॅटिक असिस्टंटसाठी 1, डेप्युटी लायब्रेरियन असेल तर 1 पद आहे, लायब्ररी असिस्टंट असेल तर 1, टोटल 46 पदं झालेली आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी 47 नंबरचा आहे आर्टिस्ट जर असेल तर 1 पद आहे, सहाय्यक ग्रंथपालाच्या 1 आहे, सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञाच्या 8, मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय कामगार असेल तरीही तुम्हाला 33 पद आहेत. स्टॅटिस्टिशियनचं 1 आहे, ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन असेल 2, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ या ठिकाणी 3 पद आहेत, मेडिकल रेकॉर्ड कीपर 3, प्रसाविका या ठिकाणी 117 आहे. आता ह्या जागा कशाच्या आहेत? प्रसाविका या ठिकाणी टेक्निकल लँग्वेज आहे, तुम्ही चेक करून घ्या. 117 जागा आहेत. ज्युनियर टेक्निशियन 60, लेप्रेसी असिस्टंट 1, शस्त्रक्रिया सहाय्यक 25, वॉर्डबॉयच्या 37, दवाखाना आया 48 आहेत, लॅबोरेटरी अटेंडंटच्या 2 आहेत, पोस्टमॉर्टम अटेंडंटच्या 4 या ठिकाणी आहेत, मॉर्चरी अटेंडंट असेल 6 जागा आहेत, अटेंडंटच्या 28 जागा आहेत फक्त, न्हावी आणि बार्बर शेवटचं पद आहे 65 नंबरचं, त्याला 2 पद आहेत. असे टोटल मिळून 1773 पदांची भरती आहे. या ठिकाणी बघा टीप दिली आहे, अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेले लिपिक तथा टंकलेखकचे 7, अग्निशमनचे 2, चालक यंत्रचालक 1, वॉर्डबॉयचे 2 असे एकूण 12 पद आहेत. ऑनलाईन अर्ज कधी भरायचा आहे तर या ठिकाणी अर्ज सादर करण्याचा कालावधी 12 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 2 सप्टेंबर राहील. 7 दिवस आधी तुम्हाला या ठिकाणी प्रवेशपत्र ऑनलाईन मध्ये भेटून जाईल. ऑनलाईन प्रवेशाचा दिनांक तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध राहणार आहे. तर ती वेबसाईट कोणती आहे ऑनलाईन मध्ये ऍप्लिकेशन करायचं ते मी दाखवणार आहे. हेल्पलाईन नंबर दिलाय, काही समस्या उद्भवल्या असेल तर या ठिकाणी बघा परीक्षेचा दिनांक वेळ सगळं त्या वेबसाईटवरती असणार आहे. परीक्षा शुल्क बघा, अमागास असाल तुम्ही तर 1000 रुपये आणि मागास अनाथ प्रवर्ग 900 रुपये. यामध्ये माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ केलेलं आहे. अर्जाचं शुल्क परत भेटणार नाही, ना शुल्क आहे या ठिकाणी, म्हणजे नॉन रिफंडेबल आहे. हे ऑनलाईनचं सर्व तपशील तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती भेटणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितलेला असेल. उद्या 12 या ठिकाणी ऑगस्ट पासून जे आहे ऑनलाईन या ठिकाणी फॉर्मला सुरू होत आहे. 1773 जागा सुटलेल्या आहेत. या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन मध्ये कशी पेमेंट या ठिकाणी करायची, सर्व काही मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती लवकर येत राहते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.